प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. आज आर्या गुणगुणतच घरी आली. ती खूपच खुश होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली होती. आज रात्री जेवतानाही आर्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. तिने भराभर जेवण आटपलं आणि तिच्या खोलीत झोपायला गेली. तिने लागलीच फोन चेक केला तर अनिशचा मेसेज होता. जेवलीस का? आर्याने सुद्धा रिप्लाय दिला आणि मग रात्रभर दोघेही मेसेजने बोलत होते. अनिशने फोनही केला होता, पण आर्याला सध्या तरी घरी कळू द्यायचे नव्हते, म्हणून तिने घरी नीट सांगेपर्यंत रात्री फक्त मेसेजने बोलायचे असे ठरवले. अनिशनेही आर्याला समजून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी, गुड मॉर्निंग मुंबई. मी आहे तुमचा सर्वांचा आवडता RJ अमय. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गुंतता हृदय हे च्या आजच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. हुश, तुमचं किती प्रेम आहे हो माझ्यावर. मला भेटण्यासाठी तुम्ही इतक्या कथा पाठवल्यात. वाव, अमेझिंग. मी खूप खूप आभारी आहे तुमचा. असो, ह्या प्रतियोगितेचे विजेते कोण आहेत हे मी तुम्हाला लवकरच सांगेन आणि त्या भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे मला भेटण्याची संधी. टाळ्यांचा कडकडाचा आवाज येतो. सो गाईज, प्रेम हे सगळेच करतात, पण जे अनुभवतात त्यांची बातच और आहे. तो स्पर्श, तो सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. प्रत्येक लहान सहान गोष्टींवरून त्याची तिची आठवण येते आणि न कळत ओठांवर शब्द येतात. जीव दंगला गुंगला रंगला असा प्रेमाची आस तू. जीव लागला लाभला ध्यासी हो तुझा गहिवरला श्वास तू. काळीज माझं सुख भरतीला आलं नभ धरतीला आलं पुनवाचा चांद तू. आर्या बेडवर लोळतच रेडिओ ऐकत असते. किती छान गाणं होतं. मिस यू अनिश, आर्या म्हणते. इतक्यात मेसेजची बीप वाजते. गुड मॉर्निंग माय लव्ह. आर्याची सगळ्यात रोमॅन्टिक सकाळ होती ही. तिनेही रिप्लाय केला व काही वेळ अनिशसोबत चॅट केला. इतके रोमॅन्टिक गाणे ऐकल्यावर तुम्हीच विचार करा ना, काय चॅट केले असेल तो. इतक्यात तिचं घड्याळाकडे लक्ष गेले. मग तिने शेवटचा मेसेज सेंड केला की ऑफिसला निघाल्यावर तुला कॉल करते म्हणून, आणि ती ऑफिसला जायच्या तयारीला लागली. स्निग्धाचाही आजही काहीच पत्ता नव्हता. ती फोनसुद्धा उचलत नव्हती. म्हणजे आपण आज पण ऑफिसला येण्याचे चान्सेस कमीच होते. आर्याने अनिशला फोन केला आणि बोलत बोलत ती कधी ऑफिसला पोहोचली तिला तिचे कळलेच नाही. ती तिच्या डेस्कजवळ गेली आणि तिने तिथे पर्स ठेवली. तेवढ्यात तिचं लक्ष समीरच्या डेस्ककडे गेलं, पण तिथे कुणीच नव्हतं. म्हणजे समीर अजून ऑफिसला आला नव्हता. काही पिण्यासाठी आर्या कॅन्टीनमध्ये जाणार इतक्यात समीर आला. अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे त्याचे केस थोडेफार भिजले होते. तो आज रोजच्यापेक्षा खूपच हँडसम दिसत होता. आर्या ही एक क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. अचानक समीरने गुड मॉर्निंग आर्या अशी हाक मारल्यावर ती भानावर आली. तिला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तिने फक्त हाताने कॅन्टीनकडे खून केली. समीर पण त्याची बॅग ठेवून कॅन्टीनमध्ये आला. दोघांनीही कॉफी घेतली. तेवढ्यात आर्या पटकन म्हणाली, समीर, तुला काल मला काहीतरी सांगायचं होतं ना. सॉरी, मी इतकी घाईत होते की. एनिवे, आता बोल ना, काय सांगायचं होतं ते. त्यावर समीर म्हणाला, काही खास नाही गं, पण वेळ आल्यावर तुला नक्की सांगेन. दोघांनी आपापली कॉफी संपवली आणि आपापल्या कामाला लागले. आज काम भरपूर असल्यामुळे लंचलाही फुरसत नव्हती. त्यामुळे दोघांचा लंचही त्यांच्या सोयीनुसार कामातून वेळ मिळेल तसा झाला. कामाच्या व्यापात ऑफिस सुटायची वेळ कधी झाली हे दोघांनाही कळले नाही. आज बाहेर भरपूरच पाऊस पडत होता. त्यामुळे आर्याला स्टेशनपर्यंत जायला ऑटो रिक्षाही मिळत नव्हती. तिने 1-2 रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच थांबायला तयार नव्हते. समीर लांबूनच आर्याची धडपड बघत होता. न राहून मग त्याने सरळ त्याची बाईक आर्याच्या समोर उभी केली आणि अगदी हक्काने बोलतात तसा बोलला, बस बाईकवर, मी सोडतो तुला स्टेशनपर्यंत. आर्या ही कोणते आडेवेडे न घेता त्याच्या बाईकवर बसली. समीरने आर्याला स्वतःचे जॅकेटही घालायला दिले. बी कम्फर्टेबल, मी सांभाळून नेईन तुला, समीर म्हणाला आणि बाईक चालू केली. समीर आज खूप खुश होता. कारणही तसंच होतं ना. अहो, आर्या जी बसली होती बाईकवर, त्याला मनात असे वाटत होते की हा रस्ता कधीच संपू नये. जो मनातल्या मनात गाणं गुणगुणत होता. मध्ये मध्ये आरशातून आर्याला चोरून बघत होता. आर्याला समीरला पकडून बसायला थोडं अनकम्फर्टेबल होत होतं. पण रस्त्यात इतके खड्डे होते की समीरला धरून बसण्याशिवाय आर्याकडे पर्यायच नव्हता. जस्ट इमॅजिन करा, काय क्षण असेल तो. एव्हाना पावसाचा जोरही थोडाफार कमी झाला होता आणि स्टेशनही आलं. समीरने नाईलाजाने बाईक थांबवली. त्याचं मन करत होतं की दिवसभर आर्यासोबत राहावं, पण त्याने मनाला आवरलं. आर्या खाली उतरली आणि समीरला म्हणाली, थँक्यू सो मच समीर, चल बाय, उद्या भेटू. ती पुढे निघालीच होती की तिच्या लक्षात आले समीरचं जॅकेट तिच्याकडेच होतं, म्हणून ते परत द्यायला ती वळली तर समीर तिथेच उभा होता. तिने जॅकेट काढून समीरला दिले आणि निघणार तेवढ्यात समीरने आर्याला हाक मारली आणि तिला बोलू लागला, आर्या, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती थांबली आणि म्हणाली, हा बोल ना, काय बोलायचंय.
समीर म्हणाला, ॲक्च्युली आर्या, मी कसं सांगू हेच कळत नाही आहे. होप तू मला समजून घेशील. आर्या प्लीज, तू माझ्यावर रागवू नकोस. किती कोड्यात बोलतोयस. आता जर तू नाही बोललास तर मात्र मी नक्कीच रागवीन. बोल पटकन, आर्या म्हणाली. समीरने आर्याचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, आर्या, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. अगदी पहिल्या दिवसापासून, जेव्हा मी तुला पहिल्यांदा ऑफिसमध्ये बघितलं होतं. तुझं माझ्याबरोबर नेहमी भांडणं आणि माझा रागराग करणं, सगळ्या ऑफिसच्या मुली माझ्या पाठी असतानासुद्धा तुला माझ्यात इंटरेस्टच नसणे आणि मग प्रोजेक्टच्या निमित्ताने आपण एकत्र घालवलेला वेळ, काय आणि किती सांगू. आर्या त्याच्याकडे बघतच राहिली. तिला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की समीर कधी तिच्यावर प्रेम करेल, कारण नेहमी त्याच्या आजूबाजूला मुलींचा घोळका असे. त्यामुळे त्याच्याशी कधीच कामाव्यतिरिक्त बोलण्याचा प्रश्नच नव्हता. प्रोजेक्टपासूनच तो आर्याबरोबर ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवू लागला होता. तेव्हाच या दोघांची घट्ट मैत्री झाली आणि त्या मैत्रीमुळेच आज आर्या निसंकोचपणे त्याच्या बाईकवर बसली होती. पण तो असा काहीतरी विचार करेल हे तिला खरंच वाटलं नव्हतं. ती मनात म्हणाली की समीरला अनिशबद्दल सगळे सांगायला हवे, नाहीतर तो जास्तच सिरियस होईल. आर्याने पहिलं स्वतःचा हात त्याच्या हातापासून लांब केला व ती बोलू लागली, समीर प्लीज, मला चुकीचं समजू नकोस. तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस. प्रत्येक मुलीला तुझ्यासारखाच लाईफ पार्टनरची अपेक्षा असेल, पण माझं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर. मी तुझ्या भावना समजू शकते पण स्वीकारू शकत नाही. प्लीज मला माफ कर समीर, पण आपली मैत्री आहे तशीच राहील नेहमी. प्लीज मला समजून घे. असे बोलून ती निघून गेली. आर्याच्या लाईफमध्ये दुसरे कोणीतरी आहे हे समीर सहनच करू शकत नव्हता. पण त्याला हेही माहीत होतं की प्रेमात नेहमी दिलं जातं, प्रेम कधीच जबरदस्तीने नाही केलं जात. तो आर्या नजरेआड होईपर्यंत तिला बघत होता. पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. समीर त्याच जागेवर उभा होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी पावसाच्या पाण्यात कधी मिसळलं हे त्यालाच कळलं नाही. त्याने इतके प्रेम कधीच कुणावर केले नव्हते जितके आर्यावर केले होते. आज आभाळही फाटलं होतं. सरीवर सरी बरसत होत्या आणि त्या त्याच्या डोळ्यातील अश्रूंना स्वतःमध्ये सामावून घेत होत्या. आणि अचानक कुठेतरी हे शब्द ऐकू येत होते, पेटला भाळ सारं, पेटला हा प्राण रे. आर्याला समीरसाठी खूपच वाईट वाटत होते, पण ती काहीही करू शकत नव्हती. इतक्यात तिचा फोन वाजला, पण पर्समधून बाहेर काढेपर्यंत तो कट झाला. तिच्या फोनच्या स्क्रीनवर चेक केले तर अनिशचे 8 मिस कॉल्स होते. तिने लगेच अनिशला फोन केला. अनिशने पण फोन उचलला आणि ती काही बोलायच्या आत तिला म्हणाला, आर्या अगं, कुठे आहेस तू? तू ठीक आहेस ना? मी किती कॉल केले तुला. एकतर पाऊस पण भरपूर आहे, त्यामध्ये तू पण फोन उचलत नव्हतीस. थँक गॉड तू फोन उचललास. बरं, ते सर्व जाऊ देत. तू सरळ घरी जा आता. आपण उद्या भेटू. आर्याने त्याचे बोलणे मध्येच तोडत म्हणाली, अरे हो हो, श्वास तरी घे बोलताना. मी एकदम ठीक आहे. माझ्या ऑफिसमधल्या एका फ्रेंडने मला स्टेशनला ड्रॉप केले. मी पोहोचेनच घरी. तू कुठे आहेस? मी घरीच आहे. माझे टेन्शन सोड. तू पहिले घरी पोहोचल्यावर मला फोन कर, ओके? चल बाय, लव्ह यू, समीर म्हणाला. लव्ह यू टू, आर्या उत्तरली. काही वेळातच आर्या घरी पोहोचली. नेहमीप्रमाणे तिने घराची डोअरबेल वाजवली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण दरवाजा चक्क अनिशने उघडला होता. त्याला पाहून ती खूपच खुश झाली. आता जाऊन बघते तर अनिशचे आईबाबासुद्धा आले होते व ते आर्याच्या आईबाबांबरोबर गप्पा मारत चहा पित होते. आर्याच्या आईने भजी पण केली होती. त्याचेही सगळे आस्वाद घेत होते. आर्याला काहीच कळत नव्हते नक्की काय चाललंय ते. आर्याने खुनेने अनिशला विचारले, पण तो काहीच बोलला नाही. तेवढ्या सगळ्यांची नजर आर्यावर गेली. आर्या बऱ्यापैकी भिजली होती. ती सगळ्यांना बघून म्हणाली, मी पटकन फ्रेश होऊन येते. थोड्याच वेळात आर्या फ्रेश होऊन आली. तिला अनिशच्या आईने म्हणजेच गोडबोले काकूंनी तिला जवळ बोलावले आणि म्हणाल्या, आर्या बेटा, मला पहिल्यांदा जेव्हा तू आमच्या घरी आलेलीस ना, तेव्हाच आवडलेलीस माझ्या अनिशसाठी. पण मी हे कोणालाच सांगितले नव्हते. तुम्ही आजकालची मुलं आपापल्या पसंतीने लग्न करणारी. मला उगाच माझी आवड अनिशवर लादायची नव्हती. पण देवाने माझं ऐकलं आणि आजच अनिशने तुमच्या दोघांबद्दल मला सांगितलं. मला माफ कर बेटा. मला अनिशला बोललेलं तू अजून घरी काहीच सांगितलं नाही, पण मला बाई राहावेनाच, म्हणूनच आज आली तुला माझ्या अनिशच्या मागणी घालण्यासाठी. तेवढ्यात आर्याची आई पटकन म्हणाली, आम्हाला पण तुमचे अचानक येणे थोडे चमत्कारिकच वाटलं, पण कारण ऐकल्यावर आनंदच झाला. आम्हालाही शोधूनही अनिशसारखा मुलगा आमच्या आर्यासाठी सापडला नसता. आर्याने एकवार अनिशकडे बघितले आणि मंद हसली. तेवढ्यात अनिशची आई म्हणाली, अनिशच्या बाबांनी आणि मी असे ठरवले आहे की लवकरात लवकर आपण या दोघांचा साखरपुडा उरकून घेऊयात. मला तर वाटतं पुढच्या आठवड्यातच करूया. तुमचे काय म्हणणं आहे याबद्दल? आर्याच्या आईबाबांना साखरपुडा खूपच लवकर वाटत होता, कारण एका आठवड्यात हॉल बघणे, आमंत्रण पाठवणे कठीणच वाटत होतं.
पण आर्या आणि अनिशने या सगळ्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि अनिशच्या ओळखीने सर्व व्यवस्था वेळेवर होईल असे अनिश म्हणाला. पण आर्या आणि अनिशची एकच अट होती की लग्न त्यांना इतक्या लवकर करायचे नव्हते. ॲटलिस्ट त्यांना 6 महिन्याचा अवधी हवा होता. यासाठी आर्या आणि अनिश या दोघांच्याही घरच्यांनी त्यांना संमती दिली. मग काय, घरातले वातावरण एकदम आनंदी झाले. आर्या तर मनातल्या मनात अनिशकडे बघून हे शब्द गुणगुणत होती. बँड बाजा वरात घोडा घेऊन या नवरोजी. समीर खूप उशिराने घरी पोहोचला. काही न खाता त्याच्या खोलीत झोपी गेला. झोपला कसला, जागाच होता. पण आपल्या घरच्यांना दाखवण्यासाठी झोपण्याचं नाटक केलं होतं. रात्रभर तो आर्याच्या आठवणीत रडत होता. त्याला माहीत होतं की ह्यात त्याची काहीच चूक नाही. कारण जर आर्या त्याच्यावर प्रेमच करत नसेल तर तो तरी काय करेल. त्याने मनाशीच विचार केला, आता आर्याच्या समोर जाण्यात काहीच अर्थ नाही. मी जितका तिच्यापासून लांब राहीन तितकंच खुश राहीन. म्हणून त्याने ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि रेजिग्नेशन लेटर टाईप करून त्यांची प्रिंटआउट काढली आणि तो एन्व्हलपमध्ये भरून ठेवली व तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला. आर्याची रात्र खूपच मस्त होती आणि आता तर नातंसुद्धा ऑफिशियली झाल्यामुळे रात्रीचे फोन पण सुरू झाले होते. आर्या आणि अनिशला विश्वासच होत नव्हता की काही दिवसात त्यांचा साखरपुडा आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी, गुड मॉर्निंग मुंबई. मी तुमचा सर्वांचा आवडता RJ अमय. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गुंता हृदय हे च्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. सो फ्रेंड्स, मंगेश पाडगावकरांनी म्हटलेच आहे की प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मित्रांनो, हे खरंच आहे. काहींना ते मिळतं तर काहींना नाही मिळत. पण तरीही कुणी कधी प्रेम करणं सोडतं का? पण हे पण तितकंच खरं आहे की आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीची जर आपल्याला आयुष्यभर साथ मिळाली तर थोडा वेळ थांबून तर आयुष्य किती हॅपनिंग होईल, फुल ऑन रोमॅन्टिक. आणि मग हे गाणं नक्कीच गुणगुणावंसं वाटेल. दृष्ट लागण्या जोगी सारे, गालबोटही कुठे नसे, जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे. हाऊ रोमॅन्टिक. काय आवाज आहे यार ह्या RJ अमयचा. कसा असेल ना तो दिसायला. अनिशला माहीत असेल, पण जाऊ देत, उगाच त्याला गैरसमज झाला तर मी काय इतकी चौकशी करते अमयची म्हणून. नको रे बाबा, मला कसली रिस्क नाही घ्यायची, आर्या म्हणाली. इतक्यात तिचा फोन वाजला. अर्थात तो अनिशचा होता. आर्याने फोन उचलला आणि ती अनिशबरोबर बोलू लागली. आर्या अनिशबरोबर बोलत असताना तिला तिच्या फोनवरून दुसरा कॉल येत होता. तिने चेक केले तर तो स्निग्धाचा होता. मग काय, आर्याने अनिशला ऑफिसला निघताना कॉल करत म्हणून फोन ठेवला आणि स्निग्धाचा फोन उचलला. अगं नालायक कार्टे, कुठे होतीस इतके दिवस? किती मिस केलं मी तुला. आज आठवण आली तुला माझी? बरं ते जाऊ देत, येतेस ना आज ऑफिसला? आर्या म्हणाली. नाही गं, उद्यापासून जॉईन होईल ऑफिसला. पण आज येणार आहे माझे मेडिकल डॉक्युमेंट HR ला द्यायला. लंच टाईमला येईन, मग आपल्याला थोड्या गप्पा तरी मारता येतील. स्निग्धा उत्तरली. फाईन, तुला काही सांगायचं आहे आणि एक सरप्राईजसुद्धा आहे तुला, आर्या म्हणाली. त्या समीरला कोणी पटवलं तर नाही ना? मी नव्हती इतके दिवस म्हणून बोलते. फोडून काढेन त्या सटवीला, स्निग्धा म्हणाली. आर्या थोडं थांबून मग म्हणाली, अगं बाई, तू आधी ये तर मग सांगते तुला. काही वेळानंतर आर्या ऑफिसला पोहोचली. तिचं लक्ष रोजच्या प्रमाणे समीरच्या डेस्कवर गेलं, पण समीर अजून आला नव्हता. आर्याने थोडा वेळ वाट पाहिली. तिला समीरबरोबर कॉफी प्यायची सवय जी लागली होती. अर्धा तास झाला तरी समीरचा पत्ताच नव्हता. मग आर्याने कॉफीचा विचार सोडूनच दिला. ती तिच्या कामाला लागली. पण राहून राहून सारखं मनात वाटत होतं की समीर ठीक तर असेल ना? कालच्या प्रसंगामुळे कदाचित त्याला खूप जास्त हर्ट झाला असेल. पण मी काय करणार होती? माझं प्रेम तर अनिशवर आहे. होप समीर ह्यातून लवकरात लवकर बाहेर पडेल. पण या सगळ्यामध्ये मी माझा एक चांगला मित्र गमावला. आर्याचे डोळे भरून आले. शेखरला सकाळी समीरचा मेसेज आला की तोही नोकरी सोडतोय आणि त्याबद्दलचा ईमेल त्याने HR टीम आणि शेखर दोघांनाही सेंड केला आहे. तसेच संध्याकाळपर्यंत त्याचे रेजिग्नेशन लेटरसुद्धा ऑफिसमध्ये कुरिअरने पोहोचेल. शेखरने मेसेज वाचता समीरला कॉल केला, पण समीरचा नंबर स्विच ऑफ येत होता. त्याने ईमेल चेक केला तर फॉर पर्सनल रिझन असे कारण लिहिले होते. समीर असं काही न सांगता एकाएकी नोकरी सोडेल असं शेखरला वाटत नव्हतं. बरं, हा पट्ट्या फोन बंद करून बसला होता. मग काय, शेखरने समीरचं रजिग्नेशन HR टीमला सांगून होल्डवर ठेवायला सांगितलं. कदाचित काही दिवसात त्याचा विचार बदलेल असे शेखरला वाटत होते. तसेच त्याने HR टीमला ही बातमी कोणाला कळता कामा नये ही तंबीही दिली. शेखर विचार करू लागला की समीरने इतक्या तडकाफडकी नोकरी सोडायचा निर्णय का घेतला असावा? काय कारण असेल? आर्या तर नाही ना? कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.